च्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला उपस्थित जिल्हा अध्यक्ष आमचे राजेशजी पावडे, प्रदेशचे आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्ष, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व माझे ज्येष्ठ सहकारी, सर्व युवक, या ठिकाणी इच्छुक उमेदवार शहरातले बरेचसे या ठिकाणी आले. जिल्हा परिषदचे ग्रामीण भागातले माझ्या मते कार्यकर्ते आले, पण जिल्हा परिषदचा त्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी मेंबर, पुन्हा त्याच्यातून सभापती, त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदचा पदाधिकारी, म्हणजे या सगळ्यातून पुन्हा मग आमदार. कारण तुम्ही त्या ठिकाणी ते खाली साखळी मजबूत ठेवली तर त्या ठिकाणी आमचा कुठेतरी वर नंबर लागते. काय नाही नसतं ओके. कारण काम केल्याशिवाय आता काही नाही, काम करायला लागणार आहे. काम केल्यानंतर कारण शेवटी आता मजाला तर अजून 4 वर्ष टाइम आहे. आता तुमची सर्वांची त्या ठिकाणी निवडणूक. हे सांगायचं तात्पर्य एवढं, इच्छुक अनेक आहेत, प्रत्येकाला वाटतं साहजिक आहे, प्रत्येकाला वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी उभा राहायचं. पण हे करत असताना जसं आता सांगितलं माझ्या अगोदर की 17 वार्ड आहेत आपले, 1 नगराध्यक्ष, हे निवडत असताना पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं की कसरत आम्हाला करायची पाळी येऊ देऊ नका. कारण आम्ही ज्यावेळेस त्या वार्डामधला तिथच्या मतदारातून जेव्हा आम्ही माहिती घेऊ देऊन का मी तिथं मतदान करणार नाही, तर त्या वार्डामध्ये राहणारे मतदार तुम्हाला त्या ठिकाणी मतदान देणार आहे, ते मतदार तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे. म्हणून एखाद्या वार्डामध्ये समजा 5 जरी इच्छुक उमेदवाराचे फॉर्म आले असतील तर आम्ही तिथं काही जणांचा त्या ठिकाणी संपर्क करू. आता मला काही हिमायतनगर, मला काय वेगळं, हिमायतनगर मला जवळगाव सारखंच आहे. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी त्या वार्डातल्या जे आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्या सगळ्याशी त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या 5 जणांमधून कोण श्रेष्ठ आहे त्यांच्या मतातून, माझ्या मताला महत्व नाही, त्या मतदाराच्या मतातून कोण त्या ठिकाणी मतदाराच्या मनामध्ये बसलेला उमेदवार आहे तर त्याच्या 5 झाले पाहिजे, जेणेकरून एकतर तो उमेदवार त्या ठिकाणी जनतेच्या मनातून येईल, एक तर त्या उमेदवाराला निवडून यायला सोपं, आणि जे काही आपले बाकीचे इच्छुक उमेदवार असतील त्यांनाही मला एवढंच सांगायचं आहे की आपण, कारण वाटते साहजिक आहे एखाद्याला उमेदवारी भेटली, दुसऱ्याला थोडीफार नाराजी वाटणं साहजिक आहे. ती नाराजी आपल्याला ठेवता येणार नाही, कारण आपल्याला त्या ठिकाणी